नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नीलकंठ मरगळ साहेब यांच्या आंब्याच्या झाडापाशी आलेलो आहे. तर सलग 4 वर्ष यांनी या आंब्याच्या झाडाला केरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. तर आसपास पण भरपूर आंबे आहेत, परंतु ह्याच आंब्याला इथं दरवर्षी आंबे चांगले असतात. मरगळ सर, याबद्दल आपल्याला काय बोलायचं? टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर काय व्हायचं, मोर लेट यायचा. हे आंबे जवळपास पार जुलैच्या पहिल्या आठवड्यात जून एंडला आंबे तयार असायचे. जून एंडला. पण आता ही वापरल्यामुळे अगदी सगळ्या नॅचरल क्रिया घडतात. वेळेस मोहर येतो, मोहरची गळ होत नाही आणि असे असे गस्साने आंबे लागतात. जर आपण पाहिलं बघा, गडच्या गड आहे, गडचे गड असे आंबे लागतात. आतमध्ये साईज पण चांगली होती. आता इथं तुमच्या ह्या कॉलनीमध्ये 5-6 झाड आहेत. ठीक आहे. इकडे झाड आहे, हे दाखवा. इथं मागे एक झाड आहे, हे पण पहा. इथं मागे 3 झाड आहेत. इथं 3 झाड आहेत, 1 2 3 आणि तिकडे एक झाड आहे. तर ह्या 4 झाडांना मोहर पण नाही, म्हणजे फळच नाही. म्हणजे काय आंब्याला कसं असतं, 1 वर्ष येतात, दुसऱ्या वर्षी येत नाही, परंतु 4 वर्ष सलग आपल्याला आणि एकसारखं फळ आलेलं आहे. तर आपण खाली पण जाऊन पाहूया. आता आपण या ठिकाणी आलोय परत खाली. तर पहा, हे घसाने जे आंबे म्हणतो ना, तर मोजावर आंबे 1 मिनिट 2 3 4 7 इथं पण 7 आहे, इथं पण 7 इथं पण 7 आहेत. आणि या ठिकाणी बघा, हे बघा तिथे पाहतोय, इथं सुद्धा 7 आंबे आहेत. सगळे आत पण आहेत असे, म्हणजे असे घसाने आंबे सगळे लागले पूर्ण या ठिकाणी पाहतोय. तर बघा, काही कन्सल्टंट सांगतात की एकच आंबा टिकतो. याबद्दल काय तुमचं मत? नाही, ते आपले कन्सल्टंटनी सांगितलं होतं की किती जरी मोहर लागला किंवा प्रत्येक ह्याला एकच आंबा टिकतो. पण आपल्याही काय गेली 3 वर्ष आपण बघतो की प्रत्येकाचे घसाने लागतात आणि टिकतात आंबे शेवटपर्यंत. ह्याचा देठ आहे, तो देठ बी मजबूत होतो. वाऱ्यात आता काय वेळेला मागच्या झाडाला आंबे लागतात, ते गोण्यानं पडतात, पण आपले कुठं 5-10 आंबे पडलेले असतात. बरोबर. आज तारीख 28/4 म्हणजे 28 एप्रिल आहे. खूप सुंदर रिझल्ट, म्हणजे एकच झाड आहे पण भरघोस असे आंबे ते दरवर्षी देत आहे. काही वर्षी आंबा येत नाही असं नाही. हे पहा, असे वरती पण पहा. तर पहा या ठिकाणी 1 मिनिट, हे आंबे बघा अशी सगळीकडे. तर पलीकडले पण दाखवतो तुम्हाला, पाहू शकता. या ठिकाणी पहा, हे पहा, हे आंबेच आंबे. ही आहे केरन टेक्नॉलॉजी कमाल. या ठिकाणी फक्त वरती जर पाहिलं तर हे सुद्धा घासाने आंबे बघा. इथं जर 15 तरी असतील इथं. पाय आणि झाड कसं जर बघितलं तर असं हे झाड आहे. तर सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की आपल्याकडे बाग असणार आहे, आपल्या बागेला जर वापरलं, एक झाड जर एवढे आंबे देऊ शकत असेल तर आपण आपल्या बागेमध्ये भरपूर आंब्याचं उत्पादन काढू शकताय. हा अनुभव तुम्ही हे जवळपास 2 वर्ष लावून जातं. साईज म्हणजे कॉम्पॅक्ट झालं अजिबात वाढत नव्हती. त्याला 2 महिन्याच्या वेळात 1-1 महिन्यानंतर बॉस 2 आपली गेली. जवळपास 3-4 महिने इतकं झाड इतकं सुंदर वाढले ना आता. पहा, हे बघा, फुटवाय चांगला झाला, उंची वाढली, मजबूत झालं. भर उन्हाळा आहे आता, तरी पण एकदम जबरदस्त अशी पालवी आहे. चिकूच्या झाडाला सुद्धा 2-2.5 वर्षाची तेवढंच होतं, कसलीच वाढ. जे काय ट्रीटमेंट करतोय आपण ते हे पहा, ह्या खोडामध्ये इथं बॉसचं ड्रेसिंग केलेलं असते. इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये बॉस ड्रेसिंग करतात. अशा पद्धतीने रिझल्ट एकदम माती एकदम भुसभुशीत आहे. तर सर्व शेतकरी बंधूंनी हा रिझल्ट पाहून आपली पण शेतामध्ये केरन टेक्नॉलॉजी यूज करावी आणि आपलं पण भरघोस उत्पन्न काढावे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मरगळ साहेब, धन्यवाद.